ॲक्च्युली E3 मध्ये येण्यापूर्वी माझ्या घरातले 3-4 सदस्य आहेत, की माझे दाजी आहेत, माझे भाऊ आहेत. तर त्यांनी 2015 साली E3 केलं होतं. पण त्यांच्या आयुष्यातले चेंजेस मी बघत होतो डे टू डे लाईफमध्ये. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडत होतं. काही-काही वेगळे त्यांचे स्वप्न होते ते मला कळत होते. म्हटलं काहीतरी E3 में आहे. कुछ तो गडबड है E3 में. कुछ तो लाईफ चेंजिंग का उसमें कुछ तो चलता है. भावानी मला एनरोल केलं की E3 आहे. तुझ्या आत्तापर्यंत तू ज्या गोष्टी स्टक झालेला आहे त्याच्यापासून तू बाहेर निघू शकतो. आणि खूप इनडिसिप्लिन होतो मी माझ्या लाईफमध्ये. पण नंतर E3 मध्ये एनरोल झालो. नंतर कळालं की जॉब नाही करायचा. आता आपल्याला कुठेतरी बिझनेसमध्ये नवीन पावलं उचलायची आहेत. आमचा घरचा व्यवसाय चालूच होता, त्याच्यामध्ये हेल्प करायला चालू केली. त्यातल्या कन्स्ट्रक्शनच्या गोष्टी शिकलो. आज मी सिव्हिल इंजिनियर नसलो तरी पण आज एक चांगल्या प्रकारचं मी कन्स्ट्रक्शन करू शकतो. एवढी आज मला ताकद E3 ने दिलेली आहे. आणि E3 मधनं खूप 2-3 गोष्टी अशा केल्या, पॅसिव्ह इन्कम जनरेट करायला पाहिजे. तर इमिजिएटली मी 6व्या सेशनपर्यंत एक पॅसिव्ह इन्कम जनरेट